शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा विषय आहे एसीडीसी कंट्रोलर संदर्भात। कोणत्या कंपन्या हे एसीडीसी कंट्रोलर देतात आणि कोणत्या कंपन्याचा जो एसीडीसी कंट्रोलर आहे तो चांगला असणार आहे आणि कंपन्या एसीडीसी कंट्रोलर देतात तर काही पैसे घेतात का, ही सगळी जी काही माहिती आहे तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरले आहेत, आपण वेंडर सिलेक्शन करतो त्यावेळेस भरपूर कंपन्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की आमचा जो काही कंट्रोलर आहे, येणारा पंप आहे तर त्याचा जो कंट्रोलर आहे तो एसीडीसी कंट्रोलर आहे। म्हणजेच त्याच्यावर जी काही आमची मोटर आहे ती मोटर एसी करंटवर सुद्धा चालू शकते किंवा मग तुमची जे एक्झिस्टिंग मोटर आहे ती जे काही आहे या सोलार पॅनलवर सुद्धा चालू शकते। मग अशा कोणकोणत्या कंपन्या आहेत याच्यामध्ये, तर आपण पहिल्यांदा जुन्या कंपन्या संदर्भात बघूयात। तर याच्यामध्ये शक्ती कंपनी ही एक एसीडीसी कंट्रोलर प्रोव्हाइड करते, पहिली प्रोव्हाइड करत होती आणि आताही प्रोव्हाइड करते। त्याच्यानंतर सीआरआय कंपनी सुद्धा एसीडीसी कंट्रोलर प्रोव्हाइड करते। ओसवाल कंपनी ही आता काही प्रमाणात एसीडीसी कंट्रोलर देते, काही शेतकऱ्याला देते पण काही शेतकऱ्याला ही काही ठिकाणी देत नाही। त्याच्यानंतर आता नवीन आलेली गॅलो कंपनी सुद्धा ही देते, परंतु ह्या जे कंपन्या आहेत, गॅलोला आम्ही एकदा कॉल केला होता तर त्या कंपनीने सांगितलं की एसीडीसी कंट्रोलर देतो आम्ही, पण काही ठिकाणावर पैसे सुद्धा शेतकऱ्याकडून घेतले जातात त्या कंट्रोलरसाठी, हे तुम्ही त्या ठिकाणी बघायचं आहे। त्यानंतर कोसल कंपनी सुद्धा आहे, तर कोसल कंपनी ही 100% शेतकऱ्याकडून पैसे घेते। म्हणजे तुम्हाला कोसल कंपनीचा जर एसीडीसी कंट्रोलर बसवायचा असेल तर शेतकऱ्याकडून तिनं पैसे मागितले जातात। दुसरी सद्भाव आहे, सद्भाव मध्ये सुद्धा तेच प्रॉब्लेम आहे। एसीडीसी कंट्रोलर तर आहे त्यांचा, परंतु त्यांनी मी त्यांच्या प्रतिनिधीला कॉल केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कंट्रोलर देतो परंतु त्याचे वेगळे पैसे शेतकऱ्याला चार्ज केले जातात। ही एक सद्भाव कंपनी संदर्भात आहे। त्याच्यानंतर स्पॅम पंप म्हणून आहे, ती कंपनी फ्रीमध्येच, म्हणजे जसे हे झाले तशा पद्धतीत ते शेतकऱ्याला एसीडीसी कंट्रोलर त्या ठिकाणी देते। दुसरी कंपनी जी आहे ती केपीसी आहे। केपीसी कंपनीचा सुद्धा एसीडीसी कंट्रोलर आहे, परंतु त्याच्या संदर्भात काही तेवढं आपल्याला माहिती नाही की तुमचं जे काही पैसे घेते किंवा मग डायरेक्टली मटेरियल सोबतच ते एसीडीसी कंट्रोलर देते। आता टाटा कंपनी आहे, टाटा पॉवर आहे, टाटा पॉवरचा सुद्धा एसीडीसी कंट्रोलर आहे। आता बघा मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कंपन्या एसीडीसी कंट्रोलर देऊ शकतात, म्हणजे सर्वच कंपन्याजवळ एसीडीसी कंट्रोलर आहे, परंतु जे काय आहे ते आता काही कंपन्या पैसे घेतात किंवा मग काही कंपन्या जे आहेत शेतकऱ्याला तसंच बसून देतात। आता त्याच्यामध्ये रोटोमॅग आहे, इतर कंपन्या आहेत, यांच्याकडे एसीडीसी कंट्रोलर नाही, तशी फॅसिलिटी त्यांच्याकडे उपलब्ध नाही, आता भविष्यामध्ये येऊ शकते। आता बघा, तुम्ही एसीडीसी कंट्रोलर घेता तर त्यावेळेस नेमकं तुम्हाला काय त्याचं चेक करावं लागेल की एसीडीसी कंट्रोलर तुमचा काम करेल। आता बघा, 3 HP 5 HP 7.5 HP जर मोटर असतील तुमच्याकडे तर 3 HP ला शक्यतो एसीडीसी कंट्रोलर तेवढं काही तुमचा परफॉर्मन्स देणार नाही, तेवढं काही वर्किंग मध्ये तुमचं वर्क करणार आहे। परंतु 5 HP आणि 7.5 HP ज्याकडे प्लांट लागलेले आहेत त्यांच्याकरता जो एसीडीसी कंट्रोलर आहे तो चांगला राहील। तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही आहे जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते कंट्रोलरचा डाटा जो असतो त्याच्यावर चेक करायचा आहे की आउटपुट व्होल्टेज किती 400 च्या वर आहे, 415च्या 350 ते 415च्या वर आहे किंवा मग 230 च्या आत आहे, हे तुम्हाला सगळं आउटपुट व्होल्टेज चेक करायचं आहे। आउटपुट व्होल्टेज जर तुमचं 415 म्हणजे 350 ते 415 440 च्या दरम्यान असेल तर तुमचा एसी पंप त्यावर एचपी मॅच झाली तर चालू शकतो, अन्यथा तुमचा 200 च्या खाली जर त्याचं व्होल्टेज असेल तर तुमचा एसी पंप त्याच्यावर चालू शकत नाही। कारण आपले जे पंप लागलेले असतात शेतीमध्ये तर ते सिंगल फेज असेल तर 230 व्होल्टचे पंप असतात आणि तुमचं जे 3 फेज पंप असतात ते 415 ते 440 व्होल्ट एवढं त्याला व्होल्टेज लागतं। तर त्याच्यामध्ये जे आहे ते 300 350 व्होल्टेज जर आपलं कंट्रोलर आउटपुट देत असेल तर ते आपण त्या ठिकाणी लावू शकतो। दुसरी गोष्ट, त्याचा एम्पियर पण चेक करायचा आहे, म्हणजे किती लोड हे सहन करू शकतं। 15 एम्पियर पर्यंत जर लोड सहन करू शकत असेल कंट्रोलर 15 ते 20 एम्पियर पर्यंत तर तुमची एसी पंप त्याच्यावर चालू शकतो। आता काही कंट्रोलर असे आहेत फक्त एसीडीसी म्हणायला आहेत, परंतु एसी हे ते इनपुट एसी घेतात आणि आउटपुट डीसी, म्हणजे त्यांचाच पंप फक्त एसीडीसी वर चालतो। हे असे पण काही पंप आहेत, असे पण काही कंट्रोलर आहेत आणि शेतकऱ्याला सांगितलं जातं की एसीडीसी पंप आहे परंतु तुमची एसी मोटर त्याच्यावर चालत नाही, असं बऱ्याचशा कंपन्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि बऱ्याचशा कंपन्यांच्या माध्यमातून ते असं होतं। आणि तुम्हाला एसीडीसी पंप जर चालवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एचपी मॅच होणं हे अत्यंत गरजेचं आहे। एचपी मॅच झाली
तरच तुमचा तो पंप चालतो, किंवा मग डिसबॅलन्सिंग म्हणून कंट्रोलर काहीतरी एरर देतं आणि ते तुमची काय आहे ते मोटर सोडून देते, मोटर चालत नाही. आता त्या कंट्रोलरमध्ये पण भरपूर काही सेटिंग्स आहेत. त्या सेटिंग्सबद्दल शक्तीच्या कंट्रोलरमध्ये आम्ही सेटिंग केल्या होत्या. त्या सेटिंग्स तुम्हाला एक वेळेस आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत. आणि इतरही काही कंट्रोलर आहेत त्याच्यासुद्धा त्या AC मोटर चालवण्यासाठी काही सेटिंग्स करावं लागतात. त्या सेटिंग्स आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून टप्प्याटप्प्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर हे होतं ACDC कंपनी संदर्भात, कोणत्या कंपन्या ह्या ACDC कंट्रोलर. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही कंपन्या माहीत असतात की या कंपन्या ACDC कंट्रोलर देतात, त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.